सालाबादाप्रमाणे याही वर्षी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती अहिल्यानगर जिल्ह्यातील टिळकनगर परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर प्रथमच खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। तन्मय निळे, सौचंदा निळे मॅडम, किशोर निळे सर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेस अहमदनगर जिल्ह्यातील लहान मुले-मुलींसह वयस्करांनी स्पर्धेत भाग घेतला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, श्रीरामपूर तालुका बुद्धिबळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली। सकाळी 11 वाजेपासून सुरू झालेली ही स्पर्धा रात्री 8 वाजता संपली। त्यानंतर पारितोषिक वितरण करण्यात आले। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आपण आज बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली आहे। बुद्धिबळ स्पर्धेसाठी आज 70 प्लेयर्स आलेले आहेत। हे प्लेयर्स पूर्ण जिल्ह्यामधून आलेले आहेत। कोणी लोणीमधून, कोणी कोपरगाव, कोणी राहुरी, कोणी राहतामधून आलेले आहेत आणि हे सगळे काही प्लेयर्स कॉमनवेल्थमध्ये पण खेळून आलेले आहेत। ही चांगली बाब आहे आणि टिळकनगर ह्या एरियामध्ये ही स्पर्धा भरवण्याचं उद्दिष्ट हाच की जे लोकली प्लेयर आहे ते ग्रो व्हावे, त्यांना त्या गोष्टीबद्दल ज्ञान व्हावं। कारण भरपूर जण असे जुन्या पद्धतीचे चाली खेळतात। आज त्यांना काय नियम आहे, काय खेळतात हे सगळ्या गोष्टी कळाव्या म्हणून ह्यासाठी लोकली लोकांसाठी ही स्पर्धा आयोजित केली होती। श्रीरामपूर तालुका बुद्धिबळ असोसिएशनच्या वतीने टिळकनगर, रांजणखोल यासारख्या ग्रामीण क्षेत्रात लहान मुलांना, युवकांना, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आज तन्मय निळे याने हा जो एक बुद्धिबळ स्पर्धा भरवण्याचा प्रयोजन केलेलं आहे, त्या प्रयोजनासाठी त्याचे वडील निळे सर, त्याची मम्मी निळे मॅडम व त्यांच्या सर्व कुटुंबियांनी आणि बाळासाहेब ढोकचोळे असतील, रांजणगावचे आमचे मित्र बाळासाहेब विगे असतील, ह्या सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं, मदत केली आणि ह्या टिळकनगरसारख्या ठिकाणी इतक्या उत्कृष्टपणे ह्या बुद्धिबळ स्पर्धा भरवण्यात आलेल्या आहे, त्याचं खरोखर कौतुक करण्यासारखं आहे। आणि मी तर म्हणाल त्यांनी इथून पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात स्पर्धा भरावा, स्टेट लेवलच्या स्पर्धा भरावा, कारण की आज ते रँकिंगच्या स्पर्धा भरवत आहे। त्यांनी मोठ्या प्रमाणात स्पर्धा भरावा, ज्यामुळे त्यांचं नाव, टिळकनगरचं नाव, रांजणखोलचं नाव हे महाराष्ट्र स्टेट पातळीवर गाजलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। टिळकनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील निसर्गरम्य परिसरातील मोकळ्या वातावरणात या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या। यावेळी नगरसेवक भरत कुंकलोळ, बाळासाहेब विघे, सुभाष गायकवाड, अनिल माघाडे, श्री कटार नवरे, सौ अनिता साळवी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। श्रीरामपूर, राहता तालुक्यातील अनेक मान्यवरांनी या स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले। निमित्ताने आज श्रीरामपूर तालुका बुद्धिबळ असोसिएशनच्या तर्फे
तसेच तन्मय निळे, किशोर निळे सर आणि चंदा निळे मॅडम यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या टिळकनगर पंचकृषीमध्ये बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये आपल्या तालुक्याच्या बाहेरून ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि सकाळपासून तर आत्तापर्यंत ज्यांनी बुद्धिबळ खेळामध्ये जे उत्तीर्ण झाले त्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या राजन खोलगावचे लोकनियुक्त सरपंच आणि सध्याचे उपसरपंच मान्य चांगदेवांना ढोकतोळे, श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक आमचे मित्र भरतसेठ कुंकलोस व तिथे जमलेले सर्व मान्यवर. तर खऱ्या अर्थानं आजचा हा कार्यक्रम ह्या पंचकृषीमध्ये नव्याने जरी असला तरी ही टिळकनगरच्या 25 ते 30 विद्यार्थ्यांनी या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भाग घेतला. ही खरी एक आपल्या परिसराची एक अत्यंत उल्लेखनीय बाब आहे की या बुद्धिबळ सारख्या स्पर्धेमध्ये आपल्या परिसरातील लोक विद्यार्थी भाग घेतात. तर याही पुढे भरतसेठ याही पुढच्या जयंतीला, आता हे 10 ते 5 दिवसामध्ये ठरलेला हा कार्यक्रम होता, परंतु आपण पुढच्या आंबेडकर जयंतीला बुद्धिबळ आपण तालुका स्तरीय हा कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवू अशी ग्वाही देतो. आणि हा कार्यक्रम तन्मय निळे व निळे सर, निळे मॅडम यांनी या ठिकाणी आयोजित केला. कार्यक्रमाची जयंतीची शोभा वाढवली, त्याबद्दल मी संयोजन समितीच्या वतीनं आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि पुढील कार्यक्रम वितरणाचा चालू करावा अशी निळे सर व तन्मय निळे यांना विनंती करतो. तसेच आपल्या सर्वांचे मित्र की त्यांनी नवीनच हा लक्षवेधी 24 हा चॅनल आपल्या नगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये चालू केलेला आहे. खऱ्या अर्थानं आपल्या मित्राचंही आपल्या सर्वांच्या वतीनं आपण स्वागत केलं पाहिजे, कारण की एक दैनिक साप्ताहिक चालवणारा माणूस आज आपल्या एक स्वतःचा चॅनल चालू केलेला आहे. त्यालाही आपणा सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. तो आज दुपारपासून तर उद्या जयंतीचं पूर्णपणे हे जे व्हिडिओ शूटिंग आहे तो आपल्या सर्वांना नगरसह औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तो प्रसारित करणार आहे. तर खऱ्या अर्थाने मोफत, विशेष म्हणजे मोफत करणार आहे. तर त्याचाही मंडळाच्या वतीनं धन्यवाद. उपस्थित सगळेच बुद्धिबळ प्रेमी आणि बुद्धिबळाचे जाणकार, शिवाय बुद्धिबळाचे खेळाडू. बुद्धिबळाबद्दल बोलणं तसं काही विशेष महत्त्वाचं या अर्थाने नाही की आपण सर्वजण ज्या वेळेला बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असता तर याचा अर्थ असा होतो की आपण बुद्धिबळाचे अत्यंत चांगले खेळाडू आहात. ज्या वेळेला 70 मुलं किंवा याहीपेक्षा जास्तीचा आकडा बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भाग घेतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने क्रीम जी असते तीच फक्त शेवटच्या कार्यक्रमापर्यंत उपस्थित राहते. आणि निश्चितपणे बुद्धिबळामध्ये शिवाय आपल्या इतरही करिअरमध्ये आपलं भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे. हे काही मी वेगळं सांगायला नको, पण खरं तर मला आज ज्या कारणासाठी ही बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली त्याचं कारण आहे डॉक्टर बाबासाहेबांची जयंती. आणि मागच्याही वर्षी योगायोगाने मी याच दिवशी कुठल्या तरी एका व्यासपीठावर बोललो होतो. तर बुद्धिबळ हा खेळ मुळात अत्यंत बुद्धीचा आहे. खूप बुद्धी चालवून मेहनत घेऊन आपण यामध्ये यश मिळवत असतो. तर बाबासाहेबांनी जीवनामध्ये जो काही संघर्ष केला त्याचं फक्त एक उदाहरण मी आपल्या समोर देतो आणि 1 मिनिटातच माझं बोलणं संपेल. तर त्यासाठी बघा, उदाहरण अत्यंत सोपं आहे की बरेचसे मेसेजेस आपल्याला आज या दिनानिमित्त, वेगवेगळ्या दिनानिमित्त येत असतात. त्यात मला आज मिळालेला मेसेज बघा, भारतातील 3 बॅरिस्टर लोकांची माहिती काढण्यासाठी काही परदेशी अभ्यासक भारतात आले होते आणि ते 3 बॅरिस्टर होते महात्मा गांधी, बॅरिस्टर जिना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता यात पुढे सगळ्या खेळाडूंनी मुख्य म्हणजे लक्षात घेण्याजोगी ही गोष्ट आहे. पहा, रात्री 8च्या वेळेला बॅरिस्टर गांधींच्या घरी हे अभ्यासक पोहोचले. त्यावेळेला त्यांच्या दासीनं दार उघडलं आणि सांगितलं की बापू आता झोपले तर तुम्ही उद्या सकाळी या. यानंतर रात्री 11 वाजता बॅरिस्टर जिनांकडे गेले आणि घराचं दार त्या नोकरानं उघडलं आणि म्हटलं की जिना साहेब झोपलेले आहेत, तुम्ही उद्या सकाळी येऊ शकता.
आणि आता तिसरी वेळ होती बॅरिस्टर आंबेडकरांच्या घरी जाण्याची. आणि ज्यावेळी हे आंबेडकरांच्या घरी गेले, दार उघडलं तर रात्रीचे 2 वाजले होते. त्यांना असं सांगण्यात आलं की आम्ही 8 वाजता गांधींकडे गेलो, 11 वाजता जिनांकडे गेलो. तर हे सर्व मंडळी झोपले होते. तर आपण अजूनही जागे कसे, या प्रश्नावर बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर असं आहे बघा, अरे 2 वाजताही मी जागा आहे, याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की माझा समाज झोपलेला आहे आणि या समाजाला मला जागा करायचं आहे. तर अत्यंत हिरिरीनं, अत्यंत चिकाटीनं संघर्षरत राहून बाबासाहेबांनी अनेक प्रकारचे विजय आपल्या जीवनात मिळवलेत आणि आपल्याला संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. यातूनच बुद्धिबळासारख्या खेळातून जर आपण यश मिळवत असू तर आपण सर्व खेळाडू हे संघर्षव्रती आहोत आणि निश्चितपणे आपण हा संघर्ष करून यश मिळवणारच आहोत, याची ग्वाही मला द्यावीशी वाटते. धन्यवाद. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीच्या वतीने तन्मय निळे व त्यांच्या कुटुंबियांनी आणि समितीच्या मान्यवरांनी खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करून मुलांसाठी, महिलांसाठी आणि वयोवृद्ध खेळाडूंसाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून दिले. बुद्धिबळ हा अतिशय किचकट खेळ आहे. आपल्याला वाटतं की हे 2 वेडे हे खाली मान घालून काय नुसते काही बोलत नाही, काही म्हणत नाही आणि सारखे त्यातच गुंग असतात. तर हे काय वेळ लागलं या मुलांना. हिटिंग करतात बरेचसे, ज्यांना समजत नाही बुद्धिबळ काय आहे, ते बरेचसे लोक ही स्पर्धकांची हिटिंग करत असतात. तर जे खरोखर पालक सुज्ञ असतात ते या खेळामध्ये मुलांना प्रोत्साहन देतात, त्यांच्या बरोबरीने भाग घेतात. या स्पर्धा 4-4, 5-5 दिवस चालतात बऱ्याचशा ठिकाणी. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण थोडक्यामध्येच स्पर्धा आटोपती घेतली. वास्तविक हा खेळ हा एक गेमच 8 ते 9 तास चालतो आणि फार डोक्याचा कीस निघतो. यात परिपूर्णता कधीही मिळत नाही. आज जे पहिले आले ते दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये तेच पहिले येतील याची काही शाश्वती नाही. कोणीही यात मुसंडी मारू शकतो. त्यामुळं हा खेळ बौद्धिक क्षमता वाढवणारा आहे. बऱ्याचशा पालकांना वाटतं की आमच्या मुलांचा अभ्यासावर याचा विपरीत परिणाम होईल, तर असं काही नाही. आमच्याकडचे 2 मुले हे युनिव्हर्सिटीमध्ये विद्यापीठात पहिले आले. एक मुलगा या CA झालेला आहे. काय हे गांधी नक्ष गांधींचे चिंते हे MBBS डॉक्टर झालेत आणि हे सर्व बुद्धिबळ खेळाडूचे. तर यातला गैरसमज हा काढून टाका का बुद्धिबळ खेळल्यामुळे मुलांच्या अभ्यासावर काही परिणाम होत असेल तर ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. मुलांच्या अभ्यासावर आणि करिअरवर कुठलाही परिणाम होत नाही. वास्तविक या खेळामुळे तुमच्यातली व्यसनाधीनता ही कमी होते आणि मुलं ही सद्मार्ग लागतात. त्याचबरोबर खेळाडूंनी एक दक्षता घेतली पाहिजे फक्त की आपण बुद्धिबळ हा आपला बैठा खेळ आहे, तर त्यामुळे आपल्या फिटनेसकडे सुद्धा लक्ष द्या. व्यायाम करत जा, योगासने करा. त्यातून आपल्याला शारीरिक क्षमता आणि बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होईल. एवढं बोलून मी संयोजन जयंतीनिमित्त या स्पर्धा ठेवल्या. म्हणजे एवढं पाहतोय की एवढे प्लेयर्स आलेले आहे, कारण एवढ्या छोट्या ठिकाणी एवढे प्लेयर आले. श्रीरामपूरला मी आलो होतो बापट सरांच्या वडिलांबरोबर सुरुवातीला, त्यानंतर इथं आलेलो मध्ये गेलो होतो. पण असा जर स्पर्धा दर महिन्याला ठेवल्या, आपण ह्या स्पर्धा अशा ठेवू शकतो. एखाद्याचा बड्डे तुम्ही हे ठेवा आणि दर महिन्याला ठेवू शकता स्पर्धा. आणि खरोखरच हा प्रोग्राम खूपच चांगला झालेला आहे. आणि आपण हे पाहतो लहान मुलांना जेवढं आपण हे करतो, फक्त काय करा, पुस्तकं वापरायला शिका. ऑनलाईन थोडं कमी करून पुस्तकं हे करा तुम्ही, बुक्स. खरं सांगायचं तर मला काल सागर भाऊनी फोन केला, टिळकनगरमध्ये स्पर्धा आहे, तुम्ही अवश्य या. ॲक्च्युली माझा दौरा बाहेर गावी होता, परंतु माझ्या मुलीने मला फोर्स केला की पप्पा चला आपण खेळू, मी पण खेळेन. आणि माझ्या मुलीचा कॉन्फिडन्स वाढावं म्हणून मी तिच्यासाठी खास आलो इथं खेळण्यासाठी. आणि नक्कीच तिला बक्षीस पण लागलं आहे आणि हे बक्षीस तिला पुढं नेईल, ते नाही का, कॉन्फिडन्स त्याचा वाढेल, नक्कीच वाढेल.
आणि चांगल्यापैकी स्पर्धक उपस्थित राहिले आणि स्पर्धेला खूप प्रोत्साहन दिले नाही का. आणि याच्यातून पण आपण एवढंच टुर्नामेंटमध्ये हारो अगर जितो, याच्यात हार जीत वगैरे काही नसते. त्याच्यातून हारलो तरी शिकण्यासारखं आहे. नक्कीच पुढच्या वेळेस आहे ना प्रयत्न करा, नक्कीच जिंकाल तुम्ही. एवढं बोलून अभिनंदन, थँक्यू. आज निळे कुटुंबियांनी जो पुढाकार घेतला आणि या स्पर्धा भरवल्या, बाळासाहेब विगे लक्ष द्या की ह्या स्पर्धा तुम्ही म्हटले आत्ता की आम्ही इथं मोठ्या प्रमाणात भरवू. पुढच्या वर्षी आंबेडकर जयंतीला तुम्हाला नाही काही स्टेट लेवल तर जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आणि त्याची स्पर्धेची तयारी 1 महिना आधी आणि त्याचे पॉम्पलेट छापून सर्व तालुक्यात नगर जिल्ह्यात पोहोच झाले पाहिजे. जास्तीत जास्त खेळाडू आले पाहिजे आणि रांजण खोलचं जे मंगल कार्यालय त्या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था तुम्ही सगळ्यांनी केली पाहिजे असं मला वाटतं आणि आपण कराल ही अपेक्षा बाळगतो. श्रीरामपूर तालुका बुद्धिबळ असोसिएशन ही अधिकृत रजिस्ट्रेशन नोंदणीकृत अशी संस्था आहे. ती तुम्हाला नेहमी सहकार्य करेल आणि आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्पर्धा घ्या. लहान मुलांना सुद्धा आणि मोठ्या वयोवृद्ध तरुण मुलं मुली यांना सुद्धा त्यांच्या सुप्त कलागुणांना बुद्धिबळासारख्या खेळाला ज्याला राज्य मान्यता आहे, इंटरनॅशनल खेळ हा बुद्धिबळ खेळ आहे. या खेळात जो अजिंक्य असतो तो कधीच अजिंक्य राहत नाही, कारण की कोणी येतं आणि तो पुढे जातच असतो. असा हा बुद्धिबळ खेळ. या खेळासाठी ग्रामीण भागातून आज ही लक्षणीय उपस्थिती ती खरोखरच आम्हाला सुद्धा शहरातील लोकांना लाजवणारी आहे. आम्ही तर शहरात याच्या स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात घेणारच आहोत, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. परंतु ग्रामीण भागात सुद्धाही आपण मोठ्या प्रमाणात घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. निळे पटकाऱ्यांनी तर जी स्पर्धा आयोजन केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. कारण श्रीरामपूरमध्ये खूप दिवसांची स्पर्धा नव्हती झाली तर त्यांनी एक प्लॅटफॉर्म सर्व खेळाडूंना उपलब्ध करून दिला. आणि तुम्हाला मला मेन जे सांगायचं होतं ॲक्च्युली की रेटिंग टुर्नामेंट आहे. ज्यांना रेटिंग मिळवायची, आंतरराष्ट्रीय मानांकन ज्यांना बुद्धिबळामध्ये मिळवायचं आहे तर ती स्पर्धा नगरला आहे. पुढच्या महिन्यात 3 तारखेला 3 ते 7 तर तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता. आणि नगर जिल्ह्यामध्ये होती आहे तर चान्स आपण नाही सोडला पाहिजे. तुम्ही अगदी एंट्री फी कमी आहे आणि 5 दिवसाची अशी स्पर्धा आहे. आत्ता बाळासाहेब विगे यांनी सांगितल्याप्रमाणे कालपासून आजपासून आणि उद्या आंबेडकर जयंतीपर्यंत त्यांच्या स्वखर्चाने ते या सर्व कार्यक्रमाचं चित्रण करणार आहे. आंबेडकर जयंतीचं चित्रण करणार आहे आणि सर्व नागरिकांना दाखवणार आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व पत्रकार या ठिकाणी त्यांचेही खूप खूप धन्यवाद. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त ज्यांनी जगावर बुद्धीनं राज्य केलं आणि बुद्धीनेच राज्य करता येतं, बुद्धी ही सर्वश्रेष्ठ आहे असं बाबासाहेबांनी आयुष्यभरात सिद्ध केलेलं आहे. आणि त्यांच्याच ज्ञानाचे आज आपण सगळे दीपस्तंभ तयार करत आहोत आणि याच विचाराने प्रेरित होऊन आपण आज या ठिकाणी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या होत्या. आणि या बुद्धिबळ स्पर्धेला अत्यंत उदंड असा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे निळे परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक आपलं अभिनंदन करते की आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा सुंदर असा कार्यक्रम आज आपल्याला दिवसभरात पूर्ण करता आला. अतिशय अल्पावधीमध्ये हा कार्यक्रम नियोजित केला असल्यामुळे आणि पहिल्यांदाच कार्यक्रम या ठिकाणी ग्रामीण भागात तयार केला असल्यामुळे या कार्यक्रमात बऱ्याचशा त्रुटी राहिलेल्या असतील. आपण मोठ्या मनाने आपल्याला दिवसभरात ज्या काही अडचणी आल्या असतील त्या माफ कराल आणि पुन्हा एकदा स्पर्धा ज्यावेळेस भरवू आपण त्यावेळेस आपल्यामधल्या या त्रुटी कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि आपला फारसा वेळ न घेता या ठिकाणी तालुका जिल्हा स्तरावरचे जे विविध बक्षीस आपण आयोजित केलेले आहेत त्यासाठी आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सादर करत आहोत. सर्वात प्रथम ज्येष्ठ नागरिकांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत, त्यांचं पारितोषिक वितरण करणार आहोत. कारण एकदा 50च्या पुढे माणसं गेली की ते म्हणतात आमचं काही उरलं नाही.
परंतु असं काही नाही, बुद्धी ही अतिशय ताजीतवानी आणि श्रेष्ठ ठेवणारे असे लोक आज या ठिकाणी पाहायला मिळाले. ज्येष्ठ नागरिकांच्या वितरणासाठी मी तन्मय निळे यांना विनंती करते की त्यांनी पारितोषिक आणि जे बक्षीस आहे हे सादर करावं. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे सर्टिफिकेट आणि मेडल आणि रुपये 500. आणि माझं हस्तलिखित एक पुस्तिका आहे, कविता संग्रह आपल्या पुढे येत आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी ते बक्षीस वितरण करावं. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे सर्टिफिकेट वाचावं लागेल. इकडून देऊ का मी पासिंग करू. तृतीय क्रमांकाचं ज्येष्ठ नागरिक खुल्या गटामध्ये तृतीय क्रमांक आहे श्री घोडेराव सुनील. प्रशस्ती पत्रक, मेडल आणि रुपये 500 आणि एक पुस्तक हे आपण देत आहोत. अगदी आनंदाने आपण जोरदार एकदा टाळ्या वाजवूया. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे रुपये 300, सर्टिफिकेट आणि मेडल आणि पुस्तक. द्वितीय क्रमांक पारितोषिक प्राप्त आहे श्री जोशी सुनील, ज्येष्ठ नागरिक या गटामध्ये जोशी सुनील. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पारितोषिक वितरण करावे. तृतीय क्रमांकाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे रुपये 500, सर्टिफिकेट आणि मेडल आणि पुस्तक. श्री बोरुडे राजेंद्र. त्यानंतर खुल्या गटाचं वितरण आपण आता करत आहोत. देशपांडे नेत्रा उदय. ही फक्त 5 वर्षाची चिमुकली आहे. हिनी सगळे गेम आम्ही बघत होतो, मस्त पैकी बसून खेळत होती. एक नंबर. रुपये 150 रुपये, सर्टिफिकेट, मेडल आणि पुस्तक. आणि ड्रॉ करण्याची क्षमता या दीदीमध्ये आलेली आहे. ही नक्कीच भविष्यामध्ये उज्ज्वल बुद्धिबळपटू नक्कीच होणार आहे. आणि तिच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. पप्पा मम्मी या ना. पप्पा मम्मी या, पटकन या, पटकन पालकांनी पटकन या. संगमनेरवरून स्पर्धेसाठी ही चिमुकली आपल्यापर्यंत आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण या छोट्या दीदींसाठी. काय शेख सबेरा. शेख सबेरा. काळे शिवप्रसाद सर. त्यांना एक पुस्तक, मेडल आणि 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. त्याला कॅश प्राइस 700 रुपये दिले जात आहे.
आणि रुपये त्याला 1000 प्राइज आहे. सर्वांनी टाळ्या वाजवावे. सर्व मदत करणारे श्री कदम सर यांनी खूप आपल्या टुर्नामेंट भरवण्यासाठी पण खूप मेहनत केली. आम्ही रात्री 12:30 वाजेपर्यंत इकडे बॅनर लावायचा, तिकडे लावायचा, पुढे लावायचा आणि एवढं सगळं करून सुद्धा सरांनी आज चांगल्या पॉइंट्सने आज प्रथम क्रमांक सरांचा आला आहे. सरांना त्याबद्दल एक प्रमाणपत्र, एक पुस्तक आणि फर्स्ट क्रमांकाची ट्रॉफी आणि कॅश प्राइज ही 1,500 रुपये दिली जात आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या.